नमस्कार. अखेर शिवसेना पुन्हा एकदा फुटली. पक्षाच्या संसदीय बैठकीकडे काल जे 6 खासदार फुटले, त्यांनी पाठ फिरवल्यामुळे त्यांचा निर्धार पक्का असल्याचं स्पष्ट झालं. आता शिवसेना पुन्हा एकदा कायदेशीर लढाई करण्याच्या गोष्टी करत आहे. अर्थात त्यांच्याकडे बाकी राहिलेलं देखील काही नाही. कारण त्यांना हा लढा लढावाच लागणार आहे. ते लोकशाहीची बूज राखतायत असं म्हणतायत. त्यामुळे त्यांना ही सगळी प्रक्रिया करणं भाग आहे. परंतु यातून काय साध्य होणार हा खरा मोठा प्रश्न आहे. मुळात हे असं का होतंय वारंवार? अगदी आपण सुरुवातीलाचा विचार केला तर गणेश नाईक असतील, नारायण राणे असतील, राज ठाकरे असतील आणि नंतरचे एकनाथ शिंदेच्या बरोबर गेलेले 40-50 आमदार आणि आता नंतरचे हे सगळे 6 खासदार. याबाबत बरेच भाष्यकार, बरेच राजकीय तज्ज्ञ वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात. अलीकडे मात्र एक झालंय, जेव्हापासून शिंदे गेले तेव्हापासून उद्धव ठाकरे हे घरात बसूनच काम करायचे मुख्यमंत्री असताना. ते कधी फिरले नाही, ते लोकांमध्ये गेले नाहीत किंवा त्यांनी कारभार केला तोही घरातून. त्यांचा लोकांशी कनेक्ट नाही, त्यांचा संपर्क नाही, ते कार्यकर्त्यांना भेटत नाही, ते आमदारांना भेटत नाही, ते खासदारांना भेटत नाही. अशी कारणं आता जे फुटीर किंवा बाहेर पडलेले ते लोक देत आहेत. समजा आपण एका क्षणी हे मान्य केलं की उद्धव ठाकरेंचा हा दोष आहे आणि ते कुणाला भेटत नाही म्हणून लोक नाराज होऊन बाहेर पडले. परंतु मग शरद पवार आणि ममता बॅनर्जींचं काय? शरद पवारांसारखा पायाला भिंगरी लावून फिरणारा माणूस या भारतात नाही. आज या वयातही 85 वर्ष उलटून गेल्यानंतरही ते आणि अतिशय मोठ्या अशा रोगाचा सामना करत असताना ते फिरतात, लोकांशी बोलतात, तरी त्यांचाही पक्ष फुटला. ममता बॅनर्जी सत्तेत होत्या, सत्ता गेल्यानंतर त्यांचा पक्ष फुटला, परंतु त्यांच्यासारखी आक्रमक राजकारणी भारतात नाही, तरी त्यांचाही पक्ष फुटतो. मग याला काय म्हणणार? याचा अर्थ सत्तेतली माणसं ही इतकी ताकदवान झालेली आहे आणि ते काहीही करू शकतात, हा एक पहिला भाग. आणि बाहेर असलेली, विरोधात असलेली माणसं ही इतकी कमकुवत झालेली आहे, त्यांची महत्वाकांक्षा तर दूरच राहिली, परंतु आत्मबलही त्यांचं गमावलंय आणि सत्तेशिवाय शहाणपण नाही, हा एकच विषय घेऊन लोक राजकारण करतायत असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे 2 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेना शिव्या घालून लोकसभेत प्रचंड बहुमताने निवडून आलेले 6 खासदार पुन्हा एकदा त्यांच्याच वळचणीला गेले आहेत. याचं कारण हे सत्तेशिवाय शहाणपण नाही हेच आहे. अर्थात हे सगळं असलं तरी काही गोष्टींमध्ये मात्र आपल्याला विचार करायला लागेल आणि हे जे बदलतं राजकारण आहे, अनेक जण कालच्या माझ्या व्हिडिओवरही अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि त्यांनी त्यात म्हटलं की यापूर्वी हे चालत होतं, इंदिरा गांधींनी बी पक्ष फोडलेत वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. यापूर्वीच्या काळातही झालं, ते जरूर झालं. हल्लीच्या सोशल मीडियामुळे या सगळ्या गोष्टी अधिक लोकांपर्यंत जातात आणि त्याची चर्चा होतात, हेही खरं आहे. परंतु ज्या घाऊक पद्धतीनं आणि केवळ पैसा आणि पैसा या मुळे जे काही सगळं फोडाफोडी चाललेली आहे, ते पूर्वी होत नव्हतं. इतक्या घाऊक प्रमाणात होत नव्हतं. शेवटी समाज सनातन आहे. या सगळ्या आमिष, स्वार्थ, परमार्थ, निष्ठा या सगळ्या गोष्टी सुद्धा सनातन आहे. पूर्वीच्या काळात हे सगळं चालत आले, पण सध्या ज्या पद्धतीनं केवळ पैसा याकडे पाहून सगळं चाललं आहे, ते घातक आहे असं आम्हाला वाटतं. उद्धव ठाकरेंच्या बाबत बोलायचं झालं तर जसं छत्रपती शाहू महाराजांनी ताराराणींचा पराभव करून ते एका बलाढ्य साम्राज्याचे खरं तर साहजक ठरले होते, परंतु त्यांनी सत्ता हाती येताच पेशव्यांकडे सगळी सूत्र सोपवली आणि मग पेशव्यांनीच सगळा सत्तेचा ताबा घेतला. बाळासाहेब ठाकरेंना अशा प्रकारचं राज्य करणं अपेक्षित नव्हतं किंवा पक्ष चालवणं अपेक्षित नव्हतं. असं सांगितलं जातं की ते उद्धव ठाकरेंना नेहमी सांगायचे की आपल्या पद्धतीनं पक्ष चालवायला पाहिजे. खासदार आमदारांना च्या शिफारशीवरून जर पदाधिकारी नेमले तर पुढे तेच मनसबदार बनतील, ते त्यांची संस्थानं होतील आणि आपण मात्र एकटे पडू. बाळासाहेब ठाकरेंचा
ते शब्द आज तंतोतंत खरे ठरत आहेत. आणि त्यातून काही बोध समजा नव्या शिवसेनेला घेता आला आणि नव्यानं उभं राहणं शक्य झालं, तरच आता काहीतरी अर्थ आहे असं मला वाटतं. कारण सातत्यानं ही जी गळती आहे ती काही थांबायला तयार नाही. कुठेतरी काहीतरी चुकतंय हे मान्य करण्याचं ठरवायला हवं, हे मान्य करायला हवं. आणि कुठेतरी ही आत्मवंचना नव्हे, परंतु आत्मबोध यातून काहीतरी ठाकरे परिवार घेईल असं म्हणायला हरकत नाही. बघूया नेमकं काय होतं. आणखी 5-7 दिवस कदाचित या सगळ्या काळात जातील आणि शिवसेनेच्या स्थापना दिनीच ह्या नवीन खासदारांचं जर शिंदे गटात विलिनीकरण झालं, तर तो एक आणखी प्रतिकात्मक धक्का शिवसेना ठाकरे गटाला बसेल. त्यातून ते कसे सावरतात हे आपल्याला बघावं लागेल. तूर्तास इतकंच. नमस्कार.